नौपाड़ा पुलिस थाने के पुलिस अधिकारियों द्वारा एक सराहनीय कार्य आज नौपाड़ा चौकी में किया गया, जहां नागरिकों के 101 गायब हुए मोबाइल को जब्त कर उसको नागरिकों में वितरण किए गए। साथ ही नागरिकों को इसके लिए सतर्कता बरतने का आग्रह भी पुलिस अधिकारियों ने किया। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आज करण्यात येत आहे। यामध्ये नागरिकांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला पाहायला मिळते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्याची टीम यांनी बरेच प्रयत्न करून किंवा मेहनतीने एकूण 109 मोबाईल जमा केले आहेत। तर ते 101 आता आपल्याकडे आहेत 100 आणि 8 मोबाईल अगोदर लोकांना त्यांना बाहेर मोबाईल चेक करा आपल्याला आहे की नाही सर आणि सुमारे 101 मोबाईल या ठिकाणी हस्तगत करून हे 101 मोबाईल नागरिकांना आज परवार व्यक्त केलेली आहे। सचिन देशमुख मोबाईलच्या आणि 108 मोबाईल मागील 3 महिन्यात आपण प्राप्त केलेले आहेत। त्यापैकी 101 मोबाईल वाटपचा प्रोग्राम आज ठेवलेला आहे आणि यासाठी नागरिकांना हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, कारण आज त्यांची गहाळ झालेली वस्तू मिळणार या आनंदाने ते इथे आलेले आहेत। या कामासाठी आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक शेळके व त्यांची टीम, तसेच पोलीस निरीक्षक तांबे साहेब प्रशासन व पोलीस निरीक्षक कुंभार व इतर अधिकाऱ्यांना त्यांना मोलाची साथ दिलेली आहे। त्यामुळे हे एवढे मोबाईल 3 महिन्यात रिकवर होऊ शकतो। नागरिकांना या आव्हान आहे की आपण मोबाईलमध्ये ज्यावेळेस मोबाईल वापरतो, आता हायवेला आपल्याकडे बऱ्याचशा घटना घडतात की मोबाईल म्हणजे काही काम नसताना आपण ॲटोमध्ये पण मोबाईल हातात धरतो, जेणेकरून आपल्याकडे काय होतं ते मोबाईल स्नॅचर जे आहेत ते ॲटोत बसलेल्या लोकांचे पण मोबाईल स्नॅच करतात, किंवा आपण बसमध्ये चढताना मोबाईल कॅज्युअली मागच्या खिशात ठेवतो किंवा वर ठेवतो, तर तो व्यवस्थित हातात पकडून व्यवस्थित जर ठेवला किंवा खिशात ठेवलेले मोबाईल किंवा पर्समधून आणि मागच्या खिशात असे मोबाईल हे गर्दीच्या ठिकाणाहून जातात। तर आपण ज्यावेळेस मोबाईल घेतो त्यावेळेस व्यवस्थित ते हँडल केले पाहिजेत किंवा त्याची काळजी घेतली पाहिजे। आपल्याकडे एक CIR म्हणून पोर्टल असतं की तो मोबाईल आपल्याकडे मिसिंग झाला किंवा चोरी झाला की त्या व्यक्तीनं आपल्याकडे मिसिंगची तक्रार दिल्यानंतर की त्यामध्ये आपण सर्व माहिती त्या मोबाईल नंबरचा IMEI वगैरे सगळं मॉडेल वगैरे सगळं भरतो त्यामध्ये CIR पोर्टलमध्ये। आणि ज्यावेळेस कोणी तो मोबाईल ज्याच्याकडे जाईल, कोणी चोरीचा विकत घेईल किंवा ज्यानं चोरलेला असेल, त्यामध्ये दुसरं सिम कार्ड टाकलं की ते आपल्याला CIR पोर्टलमध्ये रिफ्लेक्ट होतं। मग त्यावरून आपण त्या नवीन जो नंबर प्राप्त झालेला असतो त्याला कॉल करतो आणि अशा तऱ्हेने लोक आपल्याला म्हणजे ते चोरीचा मोबाईल म्हणल्यानंतर आणून परत देतात पोलीस स्टेशनला।